श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आपल्या शेजारी गुरुवारच्या दिवशी महाराजांना बघून कसं वाटलं नक्की सांगा। बरेच दिवस मी महाराजांच्या याच फोटोच्या शोधात होते। म्हणजे मला महाराजांचे मी कित्येक फोटो बघितले, म्हणजे माग दत्तरूपी असणारे वगैरे अनेक फोटो बघितले। पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझा पहिला फोटो सुद्धा अगदी असा होता। शेवटी महाराज ते महाराज आहेत बघा, कुठलाही फोटो आपलेच महाराज आहेत, पण कुठल्याही मूर्तीशी कुठल्याही फोटोशी आपल्या भावना जोडलेल्या असतात। तसंच माझ्या घरातल्या माझ्या मूर्तीविषयी आणि महाराजांच्या फोटोविषयी आहे। आणि जिथं महाराजांना यायचं असतं तिथं महाराज कसेही येतात। अचानक खूप पाऊस पडत होता कोल्हापूरमध्ये गेल्या काहीतरी गुरुवारी का त्याच्या आधी, आणि एका दुकानात शिरलो रेनकोट घेण्यासाठी। आणि ते दुकान कोल्हापूरमधलं काहीतरी 2-3 मजली आहे, सगळ्यांना माहित असेल, माधवबागच्या त्या साईडला, कोल्हापूर महालक्ष्मीच्या रोडला। तर तिथे गेले आणि रेनकोट घेतले। त्यानंतर अखिलेशला शिवाजी आवडले, महाराज आहेत ना शिवाजी महाराज, एवढे त्याला ती अशी मूर्ती आवडली, ती घेतली। आणि अचानक त्यांना म्हटलं मला महाराजांचा फोटो दाखवा। आणि एक फोटो दाखवला, दुसरा आणि तिसरे हे आले। म्हणजे मी एवढ्या फास्ट म्हटलं ना हा द्या, की ते दुकानदार पण जरा स्तब्ध झाले की इतक्या पटकन त्या कशा म्हणाल्या। पण माहितीये तुम्हाला की या मूर्तीशी माझ्या जुन्या घरातल्या किती भावना जोडलेल्या आहेत। तर महाराज खरंच चराचरात आहेत, ही अनुभूती सोबत आहे। आता छानपैकी महाराजांना व्यवस्थित म्हणजे मला करायची आहे रचना, पण कसं आहे आपण शेवटी आता भाड्याच्या घरात राहतो, त्यामुळे मग तिथं ती काच वगैरे सगळं आपल्याला विचारायचं आहे आणि त्यानंतर ते सगळं करून घ्यायचं आहे। पण म्हटलं नाही, आपल्या शेजारी महाराज हे पाहिजेतच। आणि लगेचच आज गेल्या गुरुवारी काही अडचण होती माझी, त्यामुळे नाही हा गुरुवार म्हटलं नाही आता आपल्याला शेजारी महाराज पाहिजेतच। थोडंसं तुम्हाला या फोटो विषयीच्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या म्हणून केल्या। आत्ता तर तो मी स्टूलवर ठेवलेला आहे, त्यामुळे दिवाबत्ती काही करता आलं नाही। पण नमस्कार आहे आपला सगळ्यांचा महाराजांना, आणि सगळ्यांना महाराजांनी सुखात ठेवू दे। तर चला, आज तुमचे मोलाचे महत्वाचे 3-4 मिनिटं घेतले त्याबद्दल मनापासून माफी मागते। कृष्ण अष्टमीला आपल्याला तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे। तो कोणता ते तुम्हाला सांगते। आता रात्री साधारण 11-11:30 आपली सगळी मांडणी होणार आहे। काही ठिकाणी 12:39 कृष्णाष्टमी करतात, आमच्याकडे 12:05 कृष्णाष्टमी करतात। तर तुमच्याकडे ज्या वेळामध्ये करतात 12 नंतर कधीही केली तरी चालते अशी मान्यता आहे। पण कसं 12:39 हा श्रीकृष्णाचा बरोबर जन्माची वेळ आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा अभिषेक घालाल, आधी पाण्याने अभिषेक घाला, त्यानंतर पंचामृताने अभिषेक घाला। आता मला काल कमेंट आलेला पंचामृत नेमकी कसं करायचं, तर तुम्हाला व्यवस्थित सांगते। दूध जे असतं ते कोमट घ्यायचं, फ्रीज मधलं गार नाही, कडक गरम नाही। त्यामध्ये अर्ध भांड दूध घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा दही घालायचा, अगदी थोडंसं तूप, 1-3-4 थेंब तूप, मध आणि 1 चमचा साखर, हे मिश्रण हलवायचं। 5 मिनिटात पंचामृत तयार होतं। त्यामध्ये तुळशी पत्र आठवणीने घालायचं आणि श्रीकृष्णाला ताम्हनाच्या मूर्तीमध्ये घ्यायचं, पाण्याने अभिषेक करत, तुम्हाला जमत असेल पुरुष सूक्त म्हणायचं, आणि नसेल जमत त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दिवसभर जप करायचा। आता हा मंत्र म्हणत दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी घेऊन तुम्हाला कृष्णाचा म्हणजे बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे। शंख नसेल चमच्याने अभिषेक केला तरी चालेल। त्यानंतर चंदन पावडर जे असते किंवा आपलं जे ओलं चंदन, सुक चंदन पावडर तुमच्याकडे जे काही असेल त्याने आपल्याला बाळकृष्णाला पूर्ण, म्हणजे जसं आपण उटणं लावतो किंवा तुमच्याकडे उटणं पंचगव्य काही असेल तर त्याने आपल्याला कृष्णाची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे। पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे, गुलाबाच्या पाकळ्यांनी अभिषेक करायचा आहे, गुलाब पाण्याने अभिषेक करायचा आहे। या दिवशी तुम्ही कृष्ण मूर्तीची स्थापना सुद्धा अशा पद्धतीने करू शकता। आणि तुम्हाला याच्यानंतर बाळकृष्ण पाळण्यात ठेवल्यानंतर ही सेवा करायची आहे।
ती म्हणजे 101 तुळशीची पानं घेऊ शकता, 51 तुळशीची पाने घेऊ शकता, 21 तुळशीची पाने घेऊ शकता, 11 तुळशीची पाने घेऊ शकता, 5 तुळशी पत्र घेऊ शकता किंवा 1 तुळशी पत्र घेऊ शकता. जितकी उपलब्ध असतील तितकी घ्या. एक घेतली तरी चालेल. कशी सेवा करायची ते सांगते. प्रत्येक तुळशीला चंदनाचा टीका लावून घ्यायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला ते जे तुळशीचं पान आहे ते व्हायचं आहे. आता एकच पान असेल, पुन्हा ते पान काढायचं, टीका एकदाच लावायचा, पुन्हा ते पान व्हायचं, पुन्हा काढायचं, असं 108 वेळा करायचं. कारण विष्णू भगवानांना म्हणजेच आपल्या बाळकृष्णाला तुळस ही अतिशय जास्त प्रिय आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुळशीनं पूर्ण भरायचा कृष्ण. जास्तीत जास्त पानं असतील ना, खरंच चांगली गोष्ट आहे. पण कधी कधी असंही वाटतं की एवढी आपल्या तुळशी मातेला त्या दिवशी एवढी जण तोडणार. मी जर म्हटलं 108 पानं, अशी जर 100 जणांनी व्हिडिओ पाहिला तर तुळस राहील का असं पण वाटतं. म्हणून कधी कधी अशा सेवा सांगायला नकोसं वाटतं. म्हणून एक पान घेतलं तर तेच 108 वेळा व्हायला तरी चालेल. एवढे आपल्या तुळशी आईला कष्ट देऊ नका आणि एवढी पाने खरंच तोडू नका. कारण तुळस ही माता आहे. गरजेला तोडणं वेगळं आणि अशी पटापटा तोडून ती जी विकायला बसतात, मला तर खूप वाईट वाटतं की अक्षरशः ती तोडलेली असते, कापलेली असते. कधीही तुळशीला कात्री लावू नये. अलगद बोटाने तुळस तोडावी. कारण तुळस ही आपल्या हिंदू संस्कृतीत आपली गाय तुळस ह्याला आपण मातेचं स्थान दिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला कधीही तुळस खुडावी, म्हणजे ज्याला म्हणतात ना तुळस खुडणे, कापणे, नखाने तोडणे असं करायचं नाही. तुळस तोडण्याच्या आधी तुळशीची परवानगी घ्यायची 1 तासभर आधी की तुळशी माते, मी आज असं असं कृष्णावर अभिषेक करण्यासाठी तुला तोडत आहे, तर माफी असावी आणि परवानगी असावी असं म्हणून आपल्या घरातल्या तुळशीला कधीही हात लावायचा. असंच यायचं, कुठूनही तोडायची असं करू नये. तर आता हा उपाय करून झाल्यानंतर बाळकृष्णाचा पाळणा हलवायचा आहे. दुसऱ्या दिवशी ही पाने तुम्हाला चहामध्ये थोडी घालायची आहे. काही जी पाने आहेत ती तिजोरीत घरातल्या महत्वाच्या ठिकाणी ठेवायची आहेत आणि बाकीची सगळी तुळशीची पाने वाळवून तुम्ही चहामध्ये घालू शकता. तर अशा पद्धतीने ही पाने वापरायची आहेत. ही निर्माल्यात टाकायची नाहीत. म्हणून शक्यतो एकच पान वापरा आणि सगळ्यांमध्ये 1 पान वापरा, काही हरकत नाही. 1 पान वाहा आणि तुळशी माळेवर किंवा आपल्या कशाच्या रुद्राक्षाच्या माळेवर मंत्र म्हणा. तुळशीची माळ जरी या दिवशी आणलीत, लक्षात घ्या, तुळशी माळ या दिवशी कृष्णाला वाहा आणि ती गळ्यात घाला. नियम पाळू शकत असाल तर तुळशीची माळ तुम्ही या दिवशी आणू शकता. चांगल्यापैकी तुळशीची माळ आणा, गळ्यात घाला, मांसाहार करू नका आणि सगळे नियम पाळा. खूप तुळशीची माळ घातल्याने कल्याण होते. मला सुद्धा आता आणायची आहे, बघू. तुळशीची माळ माझा प्रयत्न राहील आता या 2 दिवसात आणण्याचा आणि गळ्यात घालण्याचा. तर तुळशीची माळ घाला, आयुष्यात संकट येत नाहीत. या दिवशी ही एक वस्तू गळ्यात नक्की घाला. 10 रुपये 20 रुपये किंमत आहे, फार नाही. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. मला सगळ्यांनी भरभरून कमेंट करून सांगा की आपले महाराज कसे वाटले. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.